हॅलो, मी नीलम. मी पहाटे 3:45लाच रेडी होऊन निघाले सांगलीला ब्रायडल ऑर्डरसाठी. सांगलीत विश्रामबाग येथे आम्ही पोहोचलो ब्राईडच्या लोकेशनवर. ॲक्च्युअली ही माझी लास्ट मंथ ब्राईड होती, बट लेट पोस्ट व्हिडिओ करते मी. ही माझी ब्राईड मयुरी व हा तिचा बिफोर लुक. मयुरीला फर्स्ट आम्ही एंट्री लुकसाठी रेडी करायला घेतलं. तिला फर्स्ट आयसिंग करून घेतलं मी, बिकॉज तिला स्वेटिंग प्रॉब्लेम होता. त्यानंतर छान असा बेस क्रिएट करून तिचा आय मेकअप करायला घेतला. आय मेकअप झाल्यानंतर हेअरस्टाईल करायला घेतली. मयुरीला मेसी ब्रेड हवी होती हेअरस्टाईलमध्ये. तिला हवी तशी छान मेसी ब्रेड केली व तिचा एंट्री लुक रेडी झाला. हा तिचा एंट्री लुक. त्यानंतर मी आणि सीमा मॅम मला हेल्प करायला आलेला. आम्ही दोघी निघालो ब्राईडच्या हॉलवर. हॉल खूपच छान डेकोरेट केलेला. आम्ही हॉलवर गेलो तेव्हा मयुरीचे फोटोशूट चालू होतं. फोटो सेशन झाल्यानंतर मयुरी नेक्स्ट लुकसाठी रेडी व्हायला आली. तिला एंगेजमेंटसाठी छान रेडी केलं मी. तिला साऊथ लुक हवा होता. साडी ड्रेपिंग व बेसिक टचअप करून एंगेजमेंटसाठी मयुरीला रेडी केलं. हा आहे मयुरीचा एंगेजमेंट लुक. एंगेजमेंटनंतर मयुरीला हळदीसाठी रेडी केलं, बट खूप गडबड होती त्यामुळे तिचे बिफोरचे फोटो नाही घेतले. हळद लावून आल्यानंतर तिचे फोटो काढले. त्यानंतर मयुरीला वेडिंग लुकसाठी रेडी करायला घेतलं. तिला प्रॉपर पेशवाई लुक हवा होता. तिला हवी तशी छान ब्राह्मणी साडी ड्रेप केली मी. त्यानंतर तिचा मेकअप, तिला हवी तशी हेअरस्टाईल, खोपा वगैरे केला. खूपच छान तिचा लुक झालेला. तिलाही तिचा लुक खूप आवडला. तिचा पूर्ण लुक रेडी झाला. त्याआधीच नवरदेव रूममध्ये आलेले, बिकॉज त्यांना परण्याला जायचं होतं. बट त्याआधीच त्यांना ब्राईडसोबत एक फोटो क्लिक करायचा होता. त्यांचं फोटो झाल्यानंतर बेसिक तिचं काय राहिले ती तयारी केली. हा तिचा फर्स्ट एंट्री लुक, हा एंगेजमेंट लुक, हळदी लुक व लास्ट तिचा वेडिंग लुक. तुम्हाला तिचे सगळे लुक कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.